Solution of linear programming problem using dual simplex method. Dual simplex मेथडचा वापर करून आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर काही बेसिक स्टेप्स या बेसिक इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊया. ऑप्टिमिलिटी कंडिशन. प्रॉब्लेम हे दोन टाईपचे असतात. एक तर मॅक्सिमायझेशनचा प्रॉब्लेम असतो किंवा मिनिमायझेशनचा प्रॉब्लेम असतो. आणि ज्यावेळी आपण टॅब्युलर इन्फॉर्मेशन क्रिएट करतो त्यावेळी CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. जर CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू ही मॅक्सिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0. मॅक्सिमायझेशनचा जर प्रॉब्लेम असेल तर CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू ही नेहमी 0 पेक्षा कमी असली पाहिजेत किंवा निगेटिव्ह असली पाहिजेत किंवा 0 असली पाहिजेत. आणि मिनिमायझेशनचा प्रॉब्लेम असेल तर ऑल CJ मायनस ZJ व्हॅल्यूज शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. एकतर त्या सगळ्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत किंवा 0 असल्या पाहिजेत. ही आपण ऑप्टिमिलिटीची कंडिशन LPP प्रॉब्लेमसाठी कन्सिडर करतो. Dual simplex method is a specialized form of simplex method in which optimality is maintained in all iterations. So dual simplex method ही सिम्प्लेक्स मेथड जी आहे त्याचंच एक स्पेशलाइज्ड व्हर्जन आहे. फक्त या ड्युअल सिम्प्लेक्स मेथडची एक खासियत ही आहे की इथं ऑप्टिमिलिटी ही काय केली जाते, मेंटेन केली जाते प्रत्येक इटरेशन मध्ये. आपण प्रत्येक इटरेशन मध्ये CJ मायनस ZJ ची काय करतो, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. इनिशियली द सोल्युशन मे नॉट बी फिजिबल. सोल्युशन व्हॅल्यूज आर लेस दॅन 0. म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळी सॉल्व्ह करत असतो प्रॉब्लेम त्यावेळी सुरुवातीला सोल्युशन हे फिजिबल नसतं किंवा सोल्युशन हे इनफिजिबल असतं. म्हणजेच आता सोल्युशन फिजिबल आणि इनफिजिबल कशाच्या बेसिसवरती ठरवतो आपण, जर सोल्युशन व्हॅल्यूज पण ज्या सोल्युशन व्हॅल्यूज काढतो त्या कॉलम मधल्या प्रत्येक व्हॅल्यू जर निगेटिव्ह असतील तर ते सोल्युशन आपण नॉट फिजिबल आहे म्हणतो किंवा इनफिजिबल म्हणतो. आणि ते सुरुवातीला तसं असतं. पण सक्सेसिव्ह इटरेशन विल रिमूव्ह द इनफिजिबिलिटी. इथं तिसऱ्या स्टेपमध्ये जी काही इनफिजिबिलिटी आहे ती आपण जसे इटरेशन करत जाऊ पुढं तशी ती इनफिजिबिलिटी काय होते, रिमूव्ह होते आणि सोल्युशन काय होतं, फिजिबल होतं. आणि सोल्युशन फिजिबल होतं हे आपण कसं चेक करणार, जर सोल्युशन व्हॅल्यूज ह्या ग्रेटर दॅन 0 आहेत का हे आपण चेक करणार. इफ द प्रॉब्लेम इज फिजिबल इन एन इटरेशन देन प्रोसिजर विल स्टॉप्ड बिकॉज द सोल्युशन ऑब्टेन्ड इज फिजिबल अँड ऑप्टिमल ॲट दॅट स्टेज. तर इटरेशन्स केल्यानंतर जर आपल्याला ऑप्टिमल आणि फिजिबल सोल्युशन भेटलं तर आपण मग इटरेशन तिथं काय करतो, स्टॉप करतो. महत्वाचं ड्युअल सिम्प्लेक्स मेथडच्या बाबतीत, इफ CJ मायनस ZJ व्हॅल्यूज आर लेस दॅन 0 किंवा CJ मायनस ZJचं उत्तर जर निगेटिव्ह येत असेल तर आपण ड्युअल सिम्प्लेक्स मेथडचा यूज करू शकत नाही. वी कॅनॉट अप्लाय ड्युअल सिम्प्लेक्स मेथड. The optimal solution is feasible if and only if solution column values are greater than or equal to 0. Solution column values जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतील म्हणजे त्या सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्हच पाहिजेत किंवा 0 पाहिजेत. सोल्युशन कॉलम मधल्या व्हॅल्यूज त्या जर निगेटिव्ह असतील तर आपल्याला काय करावं लागतं, इटरेशन्स करावी लागतात. तर ऑप्टिमल सोल्युशन इज फिजिबल इफ अँड ओनली इफ सोल्युशन कॉलम व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. व्हॅल्यूज हे पॉझिटिव्ह पाहिजेत किंवा 0 पाहिजेत तरच आपण म्हणू शकतो की सोल्युशन हे ऑप्टिमल आहे आणि फिजिबल आहे. आता मात्र ही जी इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे हीच आपण एका प्रॉब्लेमच्या माध्यमातून बघू. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, तर प्रॉब्लेम स्टेटमेंट मी इथं पहिल्यांदा लिहून घेतो. सॉल्व द फॉलोइंग LPP युझिंग ड्युअल सिम्प्लेक्स मेथड. आपल्याला एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिनिमाइज करायचं आहे. सो फंक्शन काय बघा, मिनिमाइज झेड इज इक्वल टू x1 प्लस 2x2 प्लस x3. त्याचे त्यांनी कन्स्टंट दिलेले आहेत. कन्स्टंट काय आहेत, सब्जेक्ट टू. पहिला कन्स्टंट त्यांनी दिलेला आहे 2x1 मायनस x2 प्लस x3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा कन्स्टंट दिलेला आहे x1 प्लस x2 प्लस 2x3 इज लेस दॅन इक्वल टू 8. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा कन्स्टंट दिलेला आहे x2 मायनस x3 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. हे 3 कन्स्टंट त्यांनी दिलेले आहेत. हे 3 कन्स्टंट दिलेले आहेत मेजर. आणि त्याच्यानंतर मग नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट आहेत x1, x2 आणि x3. दे आर ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तर ह्या प्रॉब्लेमसाठी, या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी
किंवा ह्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमसाठी आपल्याला ड्युएल सिम्प्लेक्स मेथडचा यूज करायचा आहे आणि ऑप्टिमल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर हा प्रॉब्लेम आपण स्टेप बाय स्टेप करू. त्यातली पहिली स्टेप आपल्याला आता करावी लागेल ते म्हणजे कन्वर्ट टू स्टँडर्ड फॉर्म. इथं जे प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला त्याला एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करू. तर तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायच्या अगोदर आपल्याला कन्स्ट्रेंट जे त्यांनी दिलेले आहेत, कन्स्ट्रेंटचा विचार करावा लागेल. बघा, पहिला कन्स्ट्रेंट त्यांनी दिलेला आहे, तर पहिला कन्स्ट्रेंट त्यांनी इथं दिलेला आहे, जो काय आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 आहे. इथं मात्र लेस दॅन ऑर इक्वल टू 8 आहे आणि इथं जो आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आहे. तर मेनली इथं हे जर आपण बघितले, हे जे काय इक्वेलिटीचे साइन्स आहेत, इनइक्वेलिटीचे साइन्स आहेत, ते इथं ग्रेटर दॅन आहे, इथं लेस दॅन आहे, इथं ग्रेटर दॅन आहे. त्यांना आपल्याला एका सेम प्लॅटफॉर्मला आणावं लागेल. सो त्यासाठी आपल्याला स्लॅक व्हेरिएबल आणि सरप्लस व्हेरिएबलचा काय करावं लागतं, यूज करावा लागतो. तर बघा, जिथं जिथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन आहे, तिथं मी सरप्लस व्हेरिएबल सबस्ट्रॅक्ट करतोय. आणखी जिथं जिथं लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आहे, तिथं मी स्लॅक व्हेरिएबल ऍड करतोय. समजलं नसेल तर मी इथं करून दाखवतो पहिल्यांदा. कन्स्ट्रेंट 1 जो आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. त्यामुळे मी इथं काय करतोय, या इक्वेशन मधून मी एक सरप्लस व्हेरिएबल सबस्ट्रॅक्ट करतोय. मी कसं लिहून घेतलं इक्वेशन, इक्वेशन लिहिल्यानंतर तुम्हाला समजेल. सेम इक्वेशन मी लिहून घेतलं 2x1 मायनस x2 प्लस x3 आणि इथं ग्रेटर दॅन इक्वल टू साइन आहे. त्यामुळे मी इथं काय केलं, हा सरप्लस व्हेरिएबल जो आहे तो सबस्ट्रॅक्ट केला, मायनस S1 लिहिलं. तेच जर मी कन्स्ट्रेंट 2 चा विचार केला, तर कन्स्ट्रेंट 2 च्या बाबतीत इथं साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आहे, बरोबर, लेस दॅन साइन आहे. त्यामुळे इथं मात्र मी काय करतोय, स्लॅक व्हेरिएबल म्हणतोय मी S2 तो ऍड करतो. इथं S1 हा मी सरप्लस व्हेरिएबल घेतला आणि आता मी कन्सिडर करतोय स्लॅक व्हेरिएबल. स्लॅक व्हेरिएबल म्हणतोय मी S2 म्हणतो. तो मात्र इथं लेस दॅन इक्वल टू साइन आहे, त्यामुळे मला तो ऍड करावा लागेल. त्यामुळे इक्वेशन जर मी लिहून घेतलं तर कसं असेल, x1 प्लस x2 प्लस 2x3 आणि इथं लेस दॅन इक्वल टू साइन आहे, त्यामुळे मी इथं काय घेतलं, स्लॅक व्हेरिएबल मी ऍड केला प्लस S2 इज इक्वल टू 8. हा झाला दुसरा कन्स्ट्रेंट. आता मी आलो तिसऱ्या कन्स्ट्रेंटला. तर तिसऱ्या कन्स्ट्रेंट मध्ये बघा, इथं पुन्हा ग्रेटर दॅन इक्वल टू साइन आहे. त्यामुळे मला इथं काय करावं लागेल, इथं जसं केलं तसं सरप्लस व्हेरिएबल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. सो कन्स्ट्रेंट 3 मध्ये जर बघितलं मी, तर ग्रेटर दॅन इक्वल टू साइन होतं. त्यामुळे मी सरप्लस व्हेरिएबल S3 हा आता काय करेल, इक्वेशन मधून सबस्ट्रॅक्ट करेल. सो इक्वेशन मी लिहून घेतो. इक्वेशन आहे x2 मायनस x3 मायनस S3. इथं मला काय घ्यावं लागेल, मायनस S3 घ्यावं लागेल, कारण इथं ग्रेटर दॅन इक्वल टू साइन आहे त्यामुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी इथं जे काही कन्स्ट्रेंट त्यांनी दिलेले आहेत, त्या कन्स्ट्रेंट मध्ये एकतर सरप्लस जो आहे, सरप्लस व्हेरिएबल जो आहे तो सबस्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे इक्वेशन 1 मधून आणि इक्वेशन 3 मधून. आणि स्लॅक व्हेरिएबल मी काय केलेला आहे, ऍड केलेला आहे कन्स्ट्रेंट 2 मध्ये. ठीक आहे. आता मी काय करतोय, हे जे तिन्ही कन्स्ट्रेंटचे इक्वेशन आहेत, त्या तिन्ही कन्स्ट्रेंट इक्वेशनला जर आपण बघितलं, तर इथं काय झालेलं आहे, इथं जो व्हेरिएबल आहे S1 ह्याचं साइन, इथला कोइफिशियंट जो आहे तो -1 आहे. इथला S2 जो आहे त्याचा कोइफिशियंट आहे +1 आहे आणि इथला S3 जो आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे, -1 आहे. त्यामुळं त्या तिन्ही कन्स्ट्रेंटना युनिफॉर्मिटी त्याच्यात ठेवण्यासाठी मी कन्स्ट्रेंट 1 आणि कन्स्ट्रेंट 3 चे जे इक्वेशन आहे, त्या इक्वेशन्सना काय करतो, निगेटिव्हनं मल्टिप्लाय करतो. बोथ साइड, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. -1 ने मी काय करतो, मल्टिप्लाय करतो, जेणेकरून हा -S1 पॉझिटिव्ह होईल, हा -S3 पॉझिटिव्ह होईल आणि मग S1, S1, S2 आणि S3 तिघांचे कोएफिशियंट सुद्धा काय असतील, पॉझिटिव्ह असतील. ठीक आहे. मग ते करण्यासाठी मी काय करतोय बघा, मल्टिप्लाय द कन्स्टेंट 1 and 3, 1 and 3 बाय -1. हा, इथं -1 ने अप्लाय केलं तर हे प्लस S3 होईल. इथं -1 ने अप्लाय केलं तर मायनस प्लस होईल आणि प्लस S1 तो होईल. तर ह्या सगळ्या इक्वेशनला मी -1 न अप्लाय मल्टिप्लाय करतोय आणि या सगळ्या इक्वेशनला मी -1 न मल्टिप्लाय करतोय. या इक्वेशनला मी कुठल्याही प्रकारचा चेंज करत नाही, कारण की ऑलरेडी इथं प्लस S2 साइन आहे. ठीक आहे. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला आपण -1 न मल्टिप्लाय केलं आणि ते केल्यानंतर मध्ये आपण ड्युएल सिम्प्लेक्स मेथड जी आहे ती यूज करेल.
आता इक्वेशन कन्स्ट्रेंट 1 ला आणि कन्स्ट्रेंट 3 ला जर मी काय केलं, -1 न मल्टिप्लाय केलं तर मला ते इक्वेशन असं भेटेल. इथं बघा 2 आहे, इथं मी -2 घेतला. इथं 1x2 आहे, तो -1 इंटू -1 केलं तर प्लस होईल. त्याच्यानंतर 1x3 आहे, तो इथं मायनस झाला आणि त्याच्यानंतर जे आपण स्लॅक व्हेरिएबल्स कन्सिडर केले, ते मी इथे लिहून घेतले. इथं टर्म आहे फक्त हा -S1 आहे, तो पॉझिटिव्ह S1 होईल. पॉझिटिव्ह S1 होईल, +1 S1 होईल आणि इथं S2 आणि S3 ची टर्म नाहीये. त्यामुळे तो मी इथं लिहिताना काय लिहिला आहे 0 S2 आणि 0 S3 लिहून घेतलेला आहे. हा हा मी आता लिहून घेतला कन्स्टेंट 1 आफ्टर मल्टिप्लाइंग बाय -1. ह्या इक्वेशनला -1 न मल्टिप्लाय केल्यानंतर जे इक्वेशन येते ते मी इथे लिहून घेतलेलं आहे. आणि ज्या टर्म्स इथं नाही आहेत, इथं x1 आहे, x2 आहे, x3 आहे, S1 आहे. पण इथं S2 आणि S3 ची टर्म नाही आहे. तर तो कोएफिशियंट मी इथे किती घेतलेला आहे 0 S2 आणि 0 S3. जी टर्म नाही आहे ती मी 0 मेन्शन केलेली आहे किंवा तो कोएफिशियंट मी 0 मेन्शन केलेला आहे. सेम तसं मी कन्स्टेंट 2 च्या बाबतीत विचार केला तर इक्वेशन होतं x1 प्लस x2 प्लस 2x3 प्लस S2. म्हणजे इथं प्रत्येकाला कोइफिशियंट आहे x1, x2, x3 आणि S2. त्यामुळे 1, 1, 2 आणखी इथं आता टर्म आहे S2 ची. सो इथं टर्म नाही आहे S1 आणि S3 ची टर्म नाही आहे इक्वेशन मध्ये. त्यामुळे ती मी इथं लिहिताना काय लिहिलं आहे 0 S1 आणि 0 S3 लिहिलेलं आहे. सो हे झालं इक्वेशन 2 कन्स्ट्रेंट 2 साठीचं. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट 3 चा विचार मी केला तर कन्स्ट्रेंट 3 चं इक्वेशन हे मला असं लिहावं लागेल. इथं बघा आता 0 S1 मला लिहावं लागेल कारण x1 ची टर्म इथं नाही आहे. त्याच्यानंतर x1, x2, x3 इथं S1 आणि S2 ची टर्म नाही आहे. त्यामुळं इथं फक्त काय आहे 1 S3 आहे. S1 आणि S2 ची टर्म नाही आहे. त्यामुळे तो मी इथं किती लिहून घेतलेला आहे 0 आणि 0 मेन्शन केलेला आहे. तर पहिल्यांदा मी कन्स्टंट इक्वेशन लिहून घेतले आणि त्याच्यानंतर बघा इथं आपण सुरुवातीला कन्स्टंट काय कन्सिडर केले होते नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट x1, x2, x3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता मात्र आपल्याला लिहित असताना काय करावं लागेल सगळे जे आपण व्हेरिएबल्स कन्सिडर केलेले आहेत x1, x2, x3, S1, S2, S3 जे आपण स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल कन्सिडर केलेले आहेत इथं हे स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल. सो S1 आणि S3 हे सरप्लस व्हेरिएबल आहेत आणि S2 हा का आहे स्लॅक व्हेरिएबल आहे. सो ते सुद्धा आपल्याला इथं काय करावं लागतील मेन्शन करावे लागतील. हे झाले सगळे कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट मध्ये आपण स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल ऍड करून घेतले. सेम तसं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये सुद्धा काय करावं लागेल स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल ऍड करून घ्यावे लागतील आणि इक्वेशन मॉडिफाय करावं लागेल. तर ते मी इक्वेशन मॉडिफाय केलं. पहिलं आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन होतं x1 प्लस 2x2 प्लस 3x3. x1 प्लस 2x2 प्लस 3x3 आणि हे स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल जे आहेत ते मी ऍड करून घेतलेले आहेत आणि त्याचं कोइफिशियंट 0, 0, 0 मी असा दिलेला आहे. 0 S1 प्लस 0 S2 प्लस 0 S3 असा हे असं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे ते आपण मॉडिफाय करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपल्याला करावं लागेल तो म्हणजे आपल्याला इनिशियल ड्युअल सिम्प्लेक्स टेबल फॉर्म करून घ्यावं लागेल. इनिशियल ड्युअल सिम्प्लेक्स टेबलमध्ये बघा आपल्याला मेनली आपल्याला कोणकोणते पॅरामीटर्स कन्सिडर करायचे आहेत मी सगळे इथं पहिल्यांदा मेन्शन करून घेतो त्यांना. आणि ते कसे घेतलेले आहेत ते पण सुद्धा मी सांगतो. इथं बघा रो नंबर मी लिहून घेतोय. रो नंबर असेल R1, R2, R3 जो आहे तो. त्याच्यानंतर इथं बघा मी सगळे बेसिक व्हेरिएबल्स लिहून घेतलेले आहेत. x1, x2, x3, S1, S2, S3 आणि इथं जे मी मेन्शन केलेले आहे ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये x1, x2, x3, S1, S2, S3 यांचे जे कोइफिशियंट आहेत म्हणजे कुठले 1, 2, 3, 0, 0, 0 तेच मी इथं मेन्शन केलेले आहेत. 1, 2, 3, 0, 0, 0. 1 correspond to x1, 2 correspond to x2, 3 correspond to x3, 0 corresponds to S1, 0 correspond to x2, 0 correspond to S3. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं मी काय मेन्शन करेन ते आपले जे बेसिक व्हेरिएबल आहेत स्लॅक आणि सरप्लस व्हेरिएबल आहेत ते मी इथं मेन्शन करून घेतलेले आहेत S1, S2 आणि S3. आता इथं CBI म्हणजे काय जे आपण स्लॅक किंवा सरप्लस व्हेरिएबल घेतलेले आहेत त्यांचे कोइफिशियंट्स. सो त्याचे कोइफिशियंट्स काय आहेत S1, S2 आणि S3 चे कोइफिशियंट काय आहेत 0, 0, 0.
सो 0, 0, 0 मी इथं मेन्शन करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं जाऊन झेड आणि सी मायनस झेड चे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहे. आता हा टॅब्युलर फॉर्म हा टेबल कंप्लीट करण्यासाठी इथं जे आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि कन्स्ट्रेंट्स लिहिलेले आहेत त्याचा आपण उपयोग करणार. ठीक आहे. आता पहिल्यांदा पहिलं कन्स्ट्रेंट्स इक्वेशन हे आहे, दुसरं हे आहे, तिसरं हे आहे आणि हे नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे जे काही कोएफिशियंट्स आहेत ते आपण इथं मेन्शन करून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला हे जे कन्स्ट्रेंट्स आहेत 1, 2, 3 ते आपल्याला इथं मेन्शन करावे लागतील. हा? पहिला कन्स्ट्रेंट त्याने दिलेला आहे आणि इथं जर मी कोएफिशियंट्स बघितले, इथं कोएफिशियंट्स किती आहेत? -2, 1, -1, 1, 0, 0. तेच मी इथं लिहून घेतो पहिल्यांदा. ठीक आहे. आणि RHS किंवा सोल्युशन म्हणजे काय? इथं असणाऱ्या व्हॅल्यूज -482, -482 बरोबर. त्या व्हॅल्यू -482 म्हणजे काय आहेत? इथं असणाऱ्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यू, इक्वेशन्स मध्ये असणाऱ्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यू आणि इथं मला काय लिहून घ्यावं लागेल? इक्वेशन मध्ये असणाऱ्या लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू S1, x2, x3, S1, S2, S3. पहिल्या इक्वेशनसाठी जर तुम्ही कोएफिशियंट्स बघितले तर ते किती आहेत? 2, 1, -1, 1, 0, 0. त्याच्यानंतर या इक्वेशनसाठी कोएफिशियंट्स आहेत किती आहेत? 1, 1, 1, 2, 0, 1, 0. 1, 1, 2, 0, 1, 0. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन. सो तिसऱ्या इक्वेशनमध्ये कोएफिशियंट जे आहेत, कोएफिशियंट काय आहेत? 0, -1, 1, 0, 0, 1. 0, -1, 1, 0, 0, 0, 1. राईट? तर मी सगळे कोएफिशियंटच्या व्हॅल्यू इथे मेन्शन करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे झेड ची. झेड ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो? कॉलम वाईज जर मी म्हटलं 0 इंटू -2 प्लस 0 इंटू 1 प्लस 0 इंटू 0. सेम ती व्हॅल्यू इथे येईल. इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करेन? 0 इंटू 1 प्लस 0 इंटू 1 प्लस 0 इंटू -1 ही व्हॅल्यू इथे येईल. त्याच्यानंतर इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 0 इंटू -1 प्लस 0 इंटू 2 प्लस 0 इंटू 1 ही व्हॅल्यू इथे येईल. ज्या अर्थी इथं सगळीकडे झिरोज आहेत त्यामुळे इथली मी झेडची कुठलीही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती झिरोज येईल. राईट. आता नेक्स्ट सीजे मायनस झेडजे. सो सीजेच्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत आणि झेडजेच्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. सीजे मायनस झेडजे मी आता कॅल्क्युलेट करेन. कॅल्क्युलेट केलं तर काय येईल ती व्हॅल्यू 1 मायनस 0 1, 2 मायनस 0 2, 3 मायनस 0 3 अशा सगळ्या व्हॅल्यू येतील. 0 मायनस 0 0 सगळीकडे हे 0 येतील आणि ही व्हॅल्यू असेल 1 2 3 0 0 0. आता हा टेबल एकदा फॉर्म झाल्यानंतर मग आपल्याला ऑप्टिमॅलिटी कंडिशन जी आहे ती चेक करावी लागेल. आपल्याला माहित आहे ऑप्टिमॅलिटी कंडिशन काय असते? मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी, मिनिमायझेशनच्या बेसिकली प्रॉब्लेमसाठी सीजे मायनस झेडजेच्या व्हॅल्यू काय पाहिजेत? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. जर इथं मी बघितलं या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे इथं जे सोल्युशन आहे ते मी म्हणू शकतो की ऑप्टिमल आहे. पण ते सोल्युशन फिजिबल आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर इथं सोल्युशन कॉलम असणाऱ्या व्हॅल्यू सगळ्या काय पाहिजेत? पॉझिटिव्ह पाहिजेत. कुठलीही व्हॅल्यू निगेटिव्ह असून चालणार नाही. पण इथं जर मी बघितलं तर हा 8 सोडला तर -4 आणि -2 ह्या निगेटिव्ह व्हॅल्यू इथं आहेत. त्यामुळे हे जे काही पर्टिक्युलर सोल्युशन आहे हे मी ऑप्टिमल आहे म्हणू शकतो. ते फिजिबल नाहीये. बरोबर? त्यामुळं बेसिकली ऑप्टिमल सोल्युशन हे फिजिबल आहे. पण ज्या अर्थी इथल्या सोल्युशन कॉलम मधल्या व्हॅल्यू इथल्या व्हॅल्यूच्या अर्थी -4 आणि -2 आहेत त्यामुळे या सोल्युशनला मी ऑप्टिमल म्हणू शकतो पण ते फिजिबल नाहीये. इथं बघा सीजे मायनस झेडजे ऑल पॉझिटिव्ह आहेत. सीजे मायनस झेडजे ऑल पॉझिटिव्ह आहेत कंडिशननुसार. पण हे सोल्युशन फिजिबल नाहीये कारण 4 आणि 2 -4 आणि -2 ह्या निगेटिव्ह व्हॅल्यू इथं आहेत. त्यामुळे हे सोल्युशन काय नाहीये? फिजिबल नाहीये. नॉट फिजिबल आहे किंवा इनफिजिबल सोल्युशन आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या इटरेशनला जावं लागेल. हा तर ते इटरेशन आपण कशासाठी करणार? टू रिमूव्ह इनफिजिबिलिटी. टू रिमूव्ह इनफिजिबिलिटी इन द सोल्युशन. इथे जी इनफिजिबिलिटी आहे या -4 आणि -2 मुळे ती रिमूव्ह करण्यासाठी आपण पुढच्या इटरेशनला जाणार. हा? आता पुढच्या इटरेशनला जायच्या अगोदर आपल्याला इंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल काय करावं लागेल? डिसाईड करावं लागेल. हा? तर या ड्युअल सिम्प्लेक्स मेथडसाठी आपण लिव्हिंग व्हेरिएबल कसा डिसाईड करतो? हा जो पर्टिक्युलर सोल्युशन व्हॅल्यूचा कॉलम आहे या कॉलम मधली जी मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे
मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू त्या व्हॅल्यूच्या बेसिसवरती आपण लिव्हिंग व्हेरिएबल डिसाईड करतो. इथं आता मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे? -4 ही मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. त्यामुळं ह्या मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यूचा असणारा करस्पॉन्डिंग हा रो करस्पॉन्डिंग रो म्हणतोय मी म्हणजे S1 S1 हा काय असेल? S1 बेसिक व्हेरिएबल जो आहे हा लिव्हिंग व्हेरिएबल असेल. मी काय केलं? हा जो पर्टिक्युलर कॉलम आहे या कॉलम मधली मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू 2 आहेत -4 आणि -2 -2 आणि -4 मध्ये मोस्ट निगेटिव्ह आहे -4 त्या -4चा करस्पॉन्डिंग रो मी कन्सिडर केला आणि म्हणून म्हणतोय मी की S1 जो आहे सो S1 इज लिव्हिंग व्हेरिएबल. लिव्हिंग व्हेरिएबल मी कसा डिसाईड केला? मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू मी कन्सिडर केली. मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आपली -4. हा हा झाला आता लिव्हिंग व्हेरिएबल. आता मला इंटरिंग व्हेरिएबल डिसाईड करायचा आहे. इंटरिंग व्हेरिएबलसाठी आपण काय प्रोसिजर करतो बघा. डिटर्मिनेशन ऑफ इंटरिंग व्हेरिएबल. मी सुरुवातीला इथं सगळ्या सीजेच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सगळ्या लिहून घेतोय. सीजेच्या व्हॅल्यू म्हणजे कुठल्या व्हॅल्यू? या व्हॅल्यू. सीजेच्या व्हॅल्यू आहेत काय आपल्या 1 2 3 0 0 0 1 2 3 0 0 0. त्याच्यानंतर इथं सगळ्या ज्या काय आहेत त्या बेसिक व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ज्या इथं होत्या बेसिक व्हेरिएबल x1 x2 x3 s1 s2 s3 ते मी लिहून घेतलेले आहेत. हे आपले बेसिक व्हेरिएबल्स आहेत. आता इथं आलेली सीजे मायनस झेडजेची जी काय व्हॅल्यू आहे त्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण -1 न मल्टिप्लाय करतो. म्हणजे इनडायरेक्टली म्हणेल की मी मायनस सीजे मायनस झेडजे मी इथं लिहून घेतो. हं? काय येतो? सीजे मायनस झेडजेला मी -1 न मल्टिप्लाय केलेला आहे. -1 इंटू सीजे मायनस झेडजे म्हणजे इथं सरळ सरळ ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना मी -1 न जर मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यूज काय येतील? -1 -2 -3 0 0 0 असेल. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे कुठला व्हेरिएबल लिव्हिंग होता? S1 जो आहे बेसिक व्हेरिएबल तो लिव्हिंग व्हेरिएबल होता. इथं असणारे आता S1 चे कोइफिशियंट जे आहेत ते मी इथं सगळे ते लिहून घेईन. तर इथं मी काय घेतोय बघा S1. S1 चे कोइफिशियंटच्या व्हॅल्यू जर मी इथं लिहून घेतल्या तर त्या किती आहेत? -2 1 -1 1 0 0. त्याच मी इथे लिहून घेतलेल्या आहेत. -2 1 -1 1 0 0. आणि आता मी काय घेतोय? रेशो कन्सिडर करतोय आणि रेशो कसा घेतोय मी? मायनस मायनस सीजे मायनस झेडजे जो आहे आपला हा मायनस सीजे मायनस झेडजे डिवायडेड बाय S1. म्हणजे सरळ सरळ -1 डिवायडेड बाय -2 -2 डिवायडेड बाय 1 -3 डिवायडेड बाय -1 0 बाय 1 0 बाय 0 0 बाय 0. सरळ सरळ मी ह्याचा काय करतोय? रेशो घेतोय आणि तो रेशो जर मी कॅल्क्युलेट केला तर बघा इथली व्हॅल्यू काय येईल? सरळ सरळ 1/2 एवढी येईल. पण इथलं बाकीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना एक बेसिक थंब रूल आपण लक्षात ठेवतो. तो मी पहिल्यांदा इथे लिहून घेतो. काय आहे बघा? एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर झिरो व्हॅल्यू एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर झिरो व्हॅल्यू इन द डिनॉमिनेटर म्हणजे इथं डिनॉमिनेटर कुठला आहे? हा डिनॉमिनेटर आहे. तर डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल किंवा झिरो व्हॅल्यू असेल तर ते आपण काय करत नाही कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करत नाही. म्हणजे इथं जर मी बघितलं तर इथं 1 पॉझिटिव्ह आहे 1 पॉझिटिव्ह आहे इथं 0 आहे 0 आहे त्यामुळे ती करस्पॉन्डिंग जी काय व्हॅल्यू असेल ती मी कन्सिडरच करणार नाही. इथं निगेटिव्ह 1 आहे डिनॉमिनेटरला त्यामुळे मी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार. मग हा थंब रूल वापरून जर मी रेशो कॅल्क्युलेट केले तर मला रेशो हे कसे भेटतील? असे भेटतील. हा तर बघा इथं फक्त व्हॅल्यू कन्सिडर होईल या x3 कॉलमची आणि x1 ची होईल. ज्या अर्थी इथं 1 1 0 0 आहे 1 1 पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्यामुळे मी ती व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेटच केली नाही आणि इथं 0 0 आहे त्यामुळे हे सुद्धा मी कन्सिडर केलं नाही. तर मी x1 कॅल्क्युलेट केला. x1 चं करस्पॉन्डिंग काय असेल ती कॉलमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि करस्पॉन्डिंग टू x3 जो आहे ती व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. आणि इथं आता जर मी रेशो बघितला 2 रेशो आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे 1/2 आणि एक आहे 3. राईट. तर इथं जो रेशो मिनिमम आहे तर मिनिमम रेशो किती आहे? इथं 1/2 मिनिमम म्हणजे 0.5 आणि 3 मी कम्पेअर केला 0.5 हा 3 पेक्षा कमी आहे. जो रेशो मिनिमम आहे तो करस्पॉन्डिंग व्हेरिएबल म्हणजे काय असेल? x1 इथं जर मी बघितलं 0.5 इट इज लेस दॅन 3 त्यामुळं हा करस्पॉन्डिंग डिसिजन व्हेरिएबल x1 हा काय असेल? एंटरिंग व्हेरिएबल असेल. एंटरिंग व्हेरिएबल आहे
x1 बघा, एंटरिंग व्हेरिएबल आपला आहे x1 आणि एंटरिंग व्हेरिएबल आपला x1, कारण मिनिमम रेशो किती आहे त्याचा 1/2 आहे. सो x1 हा काय असेल आपला एंटरिंग व्हेरिएबल असेल. सो इथे मी आलो आता, x1 हा माझा काय आहे बघा, एंटरिंग व्हेरिएबल आहे. तुम्ही आता त्याला रेड कलर करून घेतो इथं. ठीक आहे. सो x1 हा आपला एंटरिंग व्हेरिएबल आहे आणि s1 हा लिव्हिंग व्हेरिएबल आहे. करस्पॉन्डिंग S1 चा असणारा हा रो आणि करस्पॉन्डिंग x1 चा असणारा हा कॉलम, ह्या कॉलमला मी पिव्होट कॉलम म्हणतो आणि याला पिव्होट रो म्हणतो, किंवा याला की कॉलम म्हणतो आणि ह्याला की रो म्हणतो. तर की कॉलम आणि की रो च्या इंटरसेक्शन वरती असणारा हा आपण म्हणतो पिव्होट इलेमेंट. पिव्होट इलेमेंट किती आहे बघा, -2 आहे. तो मी पिव्होट इलेमेंट इथं आता मेन्शन केलेला आहे. पिव्होट इलेमेंट आहे -2. आता पिव्होट इलेमेंट भेटल्यानंतर मग आपण काय करणार, हा जो काय टेबल आहे हा टेबल आपण मॉडिफाय करणार. आणखी मॉडिफाईड टेबल आपल्याला त्यातले जे काही कॅल्क्युलेशन असतील ते कम्प्लीट करावे लागतील. ठीक आहे. तर बघा, इथं आपण केलं इटरेशन 1, हे आपलं इटरेशन 1 झालं. आता आपण करतोय इटरेशन 2. इटरेशन 2 आपल्याला करायचं आहे आणि इटरेशन 2 मध्ये सुद्धा आपण सेमच व्हॅल्यूज किंवा सेम टेबलर व्हॅल्यूज कलेक्ट करायचे आहेत. कोणकोणत्या व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याला, कोणकोणते डिसिजन व्हेरिएबल घ्यायचे आहेत ते मी सगळं इथं मेन्शन करून घेतो. बघा, इथं असेल आपला रो, जे काही रो आहेत आपले. इथं रो नंबर दिले होते आपण R1, R2, R3. त्यामुळे इथं आता लिहिताना मी 1, 2, 3 नाही लिहिणार. इथं लिहिताना मी इथं मेन्शन करतो त्यांना 4, 5, 6. त्याच्यानंतर इथं CJ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये असणाऱ्या कोएफिशियंटच्या व्हॅल्यू, ज्या सेम आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. त्यात आपण काही चेंज केलेलं नाही. त्याच्यानंतर सगळे बेसिक व्हेरिएबल्स आपण इथे लिहून घेतलेले आहेत. पण इथं जो आपण आता चेंज केला, इंटरिंग व्हेरिएबल आपण घेतला होता x1 आणि लिव्हिंग व्हेरिएबल होता आपला s1. त्यामुळे जिथं s1 आहे या टेबलमध्ये, त्या s1 ला आपल्याला कशाने रिप्लेस करावं लागेल, x1 न आपल्याला रिप्लेस करावं लागेल. त्यामुळे S1 जो होता मगाशी, तो मी आता x1 न रिप्लेस करतोय. त्याच्यानंतर S2 आणि S3 जो जसा होता तसाच मी तिथे लिहून घेतोय. सो S2 आणि S3 मध्ये मी काय चेंज करत नाही इथं या पर्टिक्युलर कॉलमसाठी. आता x1 चा कोएफिशियंट इथं काय आहे, x1 चा कोएफिशियंट आहे 1. त्याच्यानंतर S2 आणि S3 चा कोएफिशियंट्स आहेत 0. ते मी मेन्शन करून घेतलं. आता आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावे लागतील. नवीन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावे लागतील इथं. कशासाठी, रो 4, रो 5 आणि रो 6 साठी. पुन्हा आपण तेच करणार आहे. इथं जाऊन ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि इथं CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला R4 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. रो R4 जो आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर ही इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय कॅल्क्युलेशन करतो बघा कसं. रो 1, रो 4 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो रो 4 कॅल्क्युलेट करण्यासाठी इथला जो रो R1 आहे, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 2, 1, -1, 1, 0, 0, -4. तर प्रत्येक व्हॅल्यूला मी हा जो पिव्होट एलिमेंट आहे -2, त्यानं काय करतोय, डिवाइड करतोय. म्हणजे सरळ सरळ -2 डिवायडेड बाय -2, 1 डिवायडेड बाय -2, -1 डिवायडेड बाय -2, 1 डिवायडेड बाय -2, 0 डिवायडेड बाय -2, 0 डिवायडेड बाय -2 आणि -4 डिवायडेड बाय -2. आणि ती येणारी प्रत्येक व्हॅल्यू मी इथं मेन्शन करून घेईन. बरोबर. मी इथं जस्ट ते लिहून घेतो, जे आता मी म्हटलं. प्रत्येक ठिकाणी मी काय केलं बघा, -2, -2, -2, -2, -2, -2, -2 ने डिवाइड केलेलं आहे. कशाला डिवाइड केलेलं आहे, या प्रत्येक व्हॅल्यूला डिवाइड केलेलं आहे. आणि ते आलेली व्हॅल्यू मी आता इथं सगळी मेन्शन करून घेतो. ती व्हॅल्यू जर मी मेन्शन केली इथं, तर ते किती येतात व्हॅल्यू, 1, -1/2, 1/2, -1/2, 0, 0 आणि कॅल्क्युलेशन मी इथं दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण R4 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतल्या. आपल्याला आता R5 आणि R6 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. आता R4 ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट कशी करणार, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं असणारी पहिली व्हॅल्यू, R2 ची असणारी व्हॅल्यू ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत आणि इथं आपण आता काढून घेतलेल्या ह्या न्यू व्हॅल्यू आहेत. या दोन्ही व्हॅल्यूचा मी उपयोग करणार. आणखी
त्या व्हॅल्यू घेत असताना मला आता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, R5 ची कॅल्क्युलेट करायची आहे. आता इथं जो आपण कॉलम कन्सिडर केलेला आहे, हा ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये X1च्या कॉलम मध्ये -2 हा आपला पिव्होट एलिमेंट होता. हा? आता इथं S2 चा करस्पॉन्डिंग ह्या की कॉलम मध्ये S2 चा करस्पॉन्डिंग कोएफिशियंट आहे 1 आणि S3 चा आहे 0. तर मी बघा, मी पहिल्यांदा कॅल्क्युलेशन जस्ट इथं मेन्शन करून घेतो. मी न्यू R5 कॅल्क्युलेट कसा करतोय. R5 मला नवीन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर न्यू R5 कॅल्क्युलेट करण्यासाठी मी इथं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा लिहून घेतो, जेणेकरून मला सांगणं सोपं जाईल. बघा, मी 11201008 ह्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत? ओल्ड व्हॅल्यू आहेत. ओल्ड व्हॅल्यू आहेत. त्या कुठल्या व्हॅल्यू आहेत? या व्हॅल्यू आहेत. S2 11201008. 11201008. सो 11201008 ही ओल्ड व्हॅल्यू आहे, इथली करस्पॉन्डिंग. त्याच्यानंतर मी काय केलं बघा, इलेमेंट म्हणजे मी एक फॅक्टर घेतलेला इथं 1 हा फॅक्टर घेतलेला इथं 1. त्याच्यानंतर इथं आहे 1. प्रत्येक ठिकाणी इथं 1 फॅक्टर आहे. तो 1 म्हणजे कुठला घेतलेला आहे मी? हा -2 कुठल्या कॉलम मध्ये आहे? X1च्या कॉलम मध्ये आहे. X1च्या कॉलम मध्ये आणि X2च्या रो मध्ये, म्हणजे X1 कॉलम आणि X2 रो, X2 रो ह्या दोघांचं जर मी इंटरसेक्शन घेतलं तर कुठली व्हॅल्यू आली? 1 आली. सो X1 कॉलम आणि S2 रो ह्या इंटरसेक्शन वरती पॉइंट आला 1. ती व्हॅल्यू मी कुठं मेन्शन करून घेतलेली आहे? इथे मेन्शन केलेली आहे. हा 1 करस्पॉन्डिंग टू तो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तो 1 पॉइंट मी कसा घेतला? मगाशी मी -2 न सरळ डिवाइड केलं होतं या सगळ्या व्हॅल्यूला, आणि आता मी काय करतोय, हा X1 कॉलम आणि हा X2 रो च्या इंटरसेक्शन वरती पॉइंट आहे 1. तो 1 मी इथं कन्सिडर केलेला आहे. तो 1 मी प्रत्येक ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आणि आता त्याला मी कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे? आता ज्या इथे मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, या ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या आहेत, त्या व्हॅल्यू मी इथे मेन्शन केलेल्या आहेत. 1 मायनस हाफ, 1 हाफ, मायनस हाफ, 0, 0 आणि आणि मग त्या व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केल्या. म्हणजे मी R5 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी ओल्ड व्हॅल्यू मायनस हा की इलेमेंट इंटू इथं आलेल्या ह्या R4च्या न्यू व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आणि ते कॅल्क्युलेशन करून ज्या व्हॅल्यू येतात 0, 3/2, 3/2, मायनस हाफ, 1, 0, 6 त्या मी इथं आता लिहून घेईन. 0, 3/2, 3/2, मायनस हाफ, त्याच्यानंतर 1, 0, 6, मायनस हाफ, 1, 0, 6. आता मी R5 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. मला आता R6 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागतील. R6 साठी सुद्धा मी तोच थंब रूल वापरतोय बेसिकली. R6 साठी सुद्धा आता काय करतो मी, ओल्ड व्हॅल्यूचा मला विचार करावा लागेल. ओल्ड व्हॅल्यू म्हणजे कुठल्या व्हॅल्यू? ओल्ड व्हॅल्यू, या ओल्ड व्हॅल्यू, या ओल्ड व्हॅल्यू, ह्या ओल्ड व्हॅल्यू मला पहिला लिहून घ्याव्या लागतील. त्यातून -1 मायनस इंटू आता बघा, मगाशी मी जसं केलं तेच, हा X1 कॉलम आणि हा S3 रो याचा इंटरसेक्शन पॉइंट कुठला आहे? हा. सो 0. ही व्हॅल्यू कुठली आहे? 0 आहे. त्याचा मी यूज करेन. पहिल्यांदा मी व्हॅल्यू इथे मेन्शन करून घेतो सगळ्या. बघा, 0 - 1 1 0 0 1 -2. ह्या व्हॅल्यू ओल्ड व्हॅल्यू आहे. ओल्ड व्हॅल्यू कुठल्या? या 0 - 1 1 0 0 1 -2 मायनस मायनस हा 0 म्हणजे कुठला? हा प्रत्येक ठिकाणी असणारा 0. प्रत्येक ठिकाणी असणारा 0. बघा, हा प्रत्येक ठिकाणी असणारा 0 म्हणजे कुठला? हा 0. X1 कॉलम आणखी S3 रोजचा इंटरसेक्शन वरती असणारा हा 0. तो मी 0 मेन्शन केलेला आहे इथं. आणि त्याच्यानंतर न्यू व्हॅल्यू. न्यू व्हॅल्यू कुठली? ही व्हॅल्यू 1 मायनस हाफ. इथं जे असणाऱ्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इथे लिहून घेतलेल्या. सो अशा पद्धतीने मी R6 कॅल्क्युलेट केला, आणि R6 कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्या येणाऱ्या व्हॅल्यू मी इथं लिहून घेईन. त्या व्हॅल्यू काय येतात? 0 - 1 1 0 0 1 -2. ठीक आहे. तर ह्या सगळ्या टॅब्युलर व्हॅल्यू लिहून घेतल्यानंतर मग मी आता ZJ कॅल्क्युलेट करणार. आणि ZJ कॅल्क्युलेट कसं करणार? 1 × 1 प्लस 0 × 0
प्लस 0 इंटू 0 ही इथली व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर ही इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 इंटू मायनस हाफ प्लस 0 इंटू 3/2 प्लस 0 इंटू -1. सो अशा पद्धतीने मी या सगळ्या झेडजेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेन. आणि त्या झेडजेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येतात 1 मायनस हाफ 0 0. ह्या सगळ्या व्हॅल्यू झाल्या झेडजेच्या. झेडजेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला सीजे मायनस झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सीजे मायनस झेडजे कशा? इथं आहेत सगळ्या सीजेची व्हॅल्यू आणि इथं आहेत सगळ्या झेडजेची व्हॅल्यू. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन मी करेन. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मी व्हॅल्यू इथे लिहून घेतो. व्हॅल्यू येतात 0 5/2 5/2 1 हाफ 0 0. सो अशा पद्धतीने मी हे काय करून घेतलं इटरेशन 2 करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्या सीजे मायनस झेडजेची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. आता सीजे मायनस झेडजी कॅल्क्युलेट केल्यानंतर मग परत एकदा आपल्याला ऑप्टिमॅलिटी कंडिशन काय करावं लागेल चेक करावी लागेल. ऑप्टिमॅलिटीची कंडिशन चेक करावी लागेल आणि ऑप्टिमॅलिटी कंडिशन आपल्याला माहित आहे प्रॉब्लेम जर मिनिमायझेशनचा असेल तर ऑल सीजे मायनस झेडजे व्हॅल्यूज शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथं जर मी बघितलं तर सगळ्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहेत. काही व्हॅल्यू 0 आहेत आणि काही व्हॅल्यू काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं ऑप्टिमॅलिटी ही इथं अचीव्ह झालेली आहे. बरोबर. ऑप्टिमॅलिटी कंडिशन सॅटिस्फाईड झालेली आहे. फक्त आपल्याला काय बघावं लागेल सोल्युशन फिजिबल आहे का नाही हे बघावं लागेल. इथं जर मी ह्या कॉलममध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज बघितल्या तर इथल्या काही व्हॅल्यूज काय निगेटिव्ह आहेत. त्यामुळे हे सोल्युशन ऑप्टिमल आहे पण फिजिबल नाही आहे, इनफिजिबल आहे. बरोबर का? ऑप्टिमल सोल्युशनसाठी आपल्याला काय माहित आहे? ऑप्टिमल सोल्युशन फिजिबल असू शकतं किंवा सोल्युशन व्हॅल्यूज सगळ्या काय आहेत पॉझिटिव्ह आहेत किंवा 0 आहेत. इथं जर मी बघितलं तर ही एक व्हॅल्यू 2 आणि 6 पॉझिटिव्ह आहेत. पण हा मायनस आहे. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. त्यामुळं हे सोल्युशन फिजिबल नाहीये. कंडिशन आपल्याला माहित आहे. सोल्युशन इज ऑप्टिमल कारण सीजे मायनस झेडचे पॉझिटिव्ह आहेत सगळ्या बट नॉट फिजिबल किंवा इनफिजिबल कारण इथं व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सोल्युशन व्हॅल्यूज आर लेस दॅन 0. इथं -2 आहे. सो -2 असल्यामुळं ह्या पर्टिक्युलर सोल्युशनला आपण ऑप्टिमल म्हणू शकतो पण फिजिबल म्हणू शकत नाही. त्यामुळे सोल्युशन फिजिबल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुढच्या अजून एका इटरेशनला जावं लागेल. इटरेशन असेल ते इटरेशन 2 आणि इटरेशन 2 कशासाठी करतोय आपण आता पुन्हा इनफिजिबिलिटी जी आहे ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. इथं सुद्धा आता आपल्याला परत लिव्हिंग व्हेरिएबल आणि इंटरिंग व्हेरिएबल डिसाईड करावं लागेल. लिव्हिंग व्हेरिएबल आपण कसं करतो डिसाईड ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये असणारी मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू. इथं आता मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू फक्त एकच आहे -2. त्यामुळं इथं आपली लिव्हिंग व्हेरिएबल जो असेल लिव्हिंग व्हेरिएबल असेल S3 कारण मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे मायनस. तर ह्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल इंटरिंग व्हेरिएबल डिसाईड करावं लागेल. बरोबर. मग अशी आपण लिव्हिंग व्हेरिएबल डिसाईड केला S3. सो S3 हा आपला लिव्हिंग व्हेरिएबल झाला. बरोबर. S3 हा आपला लिव्हिंग व्हेरिएबल झाला. आपल्याला आता डिसाईड करायचं आहे एंटरिंग व्हेरिएबल. सो एंटरिंग व्हेरिएबल मला डिसाईड करायचा आहे. एंटरिंग व्हेरिएबलसाठी आपण प्रोसिजर आता पुन्हा तीच करणार. इकडे घेणार आपले सगळे जे आपण मगाशी घेतले होते व्हॅल्यू सेम तशाच व्हॅल्यू घेणार. सीजे म्हणजे सगळे कोइफिशियंट कन्सिडर करणार. त्याच्यानंतर सगळे बेसिक व्हेरिएबल कन्सिडर करणार. मायनस सीजे मायनस झेडजे घेणार. बरोबर. मी सगळे व्हॅल्यूज लिहून घेतो इथं. सीजेच्या व्हॅल्यू तर चेंज होणार नाही. जशा होत्या अगोदर इथं तशाच 1 2 3 0 0 0. त्याच्यानंतर बेसिक व्हेरिएबल आपण कन्सिडर केलेले आहेत x1 x2 x3 s1 s2 s3. आता इथं असणाऱ्या सीजे मायनस झेडजेची जी व्हॅल्यू आहे त्या प्रत्येक व्हॅल्यूला मी -1 -1 न मल्टिप्लाय करणार आणि त्या व्हॅल्यू इथं मी लिहून घेतलेल्या आहेत. 0 -5/2 -5/2 -हाफ 0 0. त्याच्यानंतर लिव्हिंग व्हेरिएबल आहे S3. लिव्हिंग व्हेरिएबल आहे S3. त्यामुळे लिव्हिंग व्हेरिएबलच्या असणाऱ्या इथल्या व्हॅल्यू त्या व्हॅल्यू मला इथं मेन्शन कराव्या लागतील. व्हॅल्यूज काय आहेत त्या S3च्या व्हॅल्यू त्या मी इथे लिहून घेतोय 0 -1 1 0 0 1. इथं आहे त्या व्हॅल्यू 0 -1 1 0 0 1. आता मायनस सीजे झेडजे आणि S3 मेन्शन केल्यानंतर आपल्याला आता रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण एक थंब रूल कन्सिडर करतो. सो थंब रूल काय घेतो आपण की जिथं जिथं काय आहेत व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह आहेत किंवा डिनॉमिनेटर मध्ये 0 आहे त्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करत नाही.
त्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करत नाही. आता इथं जर मी डिनॉमिनेटर म्हटलं तर हे सगळ्या S3च्या व्हॅल्यू ह्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू आहेत. इथं जिथं-जिथं 0 आहे किंवा जिथं-जिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, ती आपण कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करणार नाही. बरोबर? मग त्या रूलनुसार जर मी कॅल्क्युलेशन केलं, तर फक्त आपल्याकडं एकच व्हॅल्यू राहील, एकच कॉलमची व्हॅल्यू राहील, ती म्हणजे X2 राहील. का? इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. हां, 0 चालत नाही कॅल्क्युलेशनमध्ये. आणखी पॉझिटिव्ह व्हॅल्यू सुद्धा चालत नाही. फक्त आणि फक्त आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करावं लागतं. त्यामुळं जर मी इथं म्हटलं X2 जो आहे, X2च फक्त आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करावं लागेल. सो -5/2 डिव्हायडेड बाय -1 केलं तर आपल्याला रेशो किती भेटेल? 5/2 हा रेशो भेटेल. सो X2 हा आपला काय असेल बघा, X2 हा आपला एंटरिंग व्हेरिएबल असेल. लिव्हिंग व्हेरिएबल आहे आपला S3. लिव्हिंग व्हेरिएबल आहे आपला S3 आणि एंटरिंग व्हेरिएबल आहे X2. सो X3 हा आपला लिव्हिंग व्हेरिएबल आहे आणि X2 जर मी घेतला, X2 हा आपला एंटरिंग व्हेरिएबल आहे. आता रो 6 आणि X2 करस्पॉन्डिंग कॉलम त्या दोघांचं जर मी इंटरसेक्शन घेतला, तर -1 हा इंटरसेक्टिंग येतो. तोच म्हणजे नथिंग बट काय आहे? पिव्होट एलिमेंट आहे. सो करस्पॉन्डिंग टू R6 आणि करस्पॉन्डिंग टू X2 कॉलम जर मी घेतला, तर -1 हा इंटरसेक्शन आहे त्याचा आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय करणार आहे? पिव्होट एलिमेंट कन्सिडर करणार आहे. पिव्होट एलिमेंट आहे आपला -1. पिव्होट एलिमेंट किती आला होता आपला? -1 आलेला आहे. आता ह्या व्हॅल्यूज कन्सिडर करून मग आपण काय करणार? पुढचं इटरेशन करणार. आणि पुढच्या इटरेशनला आपण का चाललोय? कारण इथं आलेले जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन हे ऑप्टिमल आहे. पण काही नाही, फिजिबल नाही आहे. कारण इथं निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत म्हणून. त्यामुळे आता पुन्हा मी पुढच्या इटरेशनला चाललोय आणि पुढच्या इटरेशनसाठी मी नाव त्याला देतोय इटरेशन नंबर 3. इटरेशन नंबर 3 ला सुद्धा सेम आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. सेल टेबल क्रिएट करतोय मी. जिथे मी बेसिक व्हेरिएबल्स, त्याचे कोइफिशियंट्स आणि इथं लिहून घेतलेले आहेत सगळे. रो नंबर्स मी त्यांना दिलेले आहेत. आता बेसिक व्हेरिएबल्स इथं लिहित असताना आपल्याला केअरफुली लिहावं लागेल. कारण इथं आता एंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करावं लागेल. हं? आता बघा, या कॉलममध्ये असणारा S3 जो आहे, तो S3 आपल्याला कशाने रिप्लेस करायचा आहे? X2 न रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. सो S3 विल बी रिप्लेस्ड बाय X2. त्यामुळे पहिल्यांदा मी X2चा जो काही व्हेरिएबल आहे तोच पहिल्यांदा लिहून घेतो कन्फ्युजन कमी होण्यासाठी. पहिल्यांदा मी X2 लिहून घेतला आणि तो कुणाच्या ऐवजी लिहिलेला आहे मी? S3च्या ऐवजी लिहिलेला आहे. इट हॅज रिप्लेस्ड S3. आता इथं X2चा कोइफिशियंट काय आहे? X2चा कोइफिशियंट आहे 2. त्यामुळे मी तो 2 इथं मेन्शन करतो. कोइफिशियंट ऑफ बेसिक व्हेरिएबल आणि त्याच्यानंतर मग S3 झाल्यानंतर इथं असणारे जे 2 होते, कोण? S1 आणि S2. सो S1 आणि S2 हे चेंज होणार नाही. S3 ला आपण चेंज केला कशानं? X2 न आणि आता मी लिहून घेतो X1 आणि X2. ठीक आहे. मी लिहून घेतलेलं आहे X1 आणि S2. आता X1 आणि S2 चे कोइफिशियंट काय आहेत ते मी इथे मेन्शन करेन. X1 चं कोइफिशियंट आहे 1, S2 चा कोइफिशियंट आहे 0. पुन्हा तेच आपल्याला ZJ आणि CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. आता इथल्या व्हॅल्यू लिहून घेण्यासाठी आपल्याला अगोदरचा जो ओल्ड टेबल आहे, त्या ओल्ड टेबलचा काय करावं लागेल? उपयोग करावा लागेल. इथं आता मी रोचं नंबरिंग चेंज केलेलं आहे. रो 7, रो 8 आणि रो 9. रो 7 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा, रो 7 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदर ओल्ड व्हॅल्यू काय होत्या त्याच्या? ओल्ड व्हॅल्यू काय होत्या? ही त्याची ओल्ड व्हॅल्यू होती. बरोबर? इथं X3 जो आहे, तो आपण X2 ने रिप्लेस केलेला आहे. त्यामुळे ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत. ह्या ओल्ड व्हॅल्यूला आपण काय करणार? पिव्होट एलिमेंट जो आहे, प्रत्येक पिव्होट एलिमेंटनं ह्या पिव्होट एलिमेंटनं ह्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण डिवाइड करणार. त्यामुळं न्यू व्हॅल्यू काय असतील? 0 डिवाइडेड बाय -1, -1 डिवाइडेड बाय -1, 1 डिवाइडेड बाय -1, 0 डिवाइडेड बाय -1, 0 डिवाइडेड बाय -1, 1 डिवाइडेड बाय -1. ही तुमची काय असेल? न्यू व्हॅल्यू असेल. तर मी इथं रो 7
च्या न्यू व्हॅल्यूज मी जस्ट इथं लिहून घेतोय. रो 7च्या न्यू व्हॅल्यूज काय आहेत बघा त्या. सरळ सरळ इथली जी व्हॅल्यू होती, ह्या ज्या व्हॅल्यू होत्या, ह्या ज्या व्हॅल्यू होत्या आपल्या, ह्या व्हॅल्यू ज्या होत्या, ह्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण पिव्होट एलिमेंट, म्हणजे पिव्होट एलिमेंट किती होता आपला -1 होता, त्याने डिवाइड करून नवीन व्हॅल्यू लिहून घेतलेल्या आहेत. नवीन व्हॅल्यू इथं मी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. त्याच व्हॅल्यू मी आता इथं परत मेन्शन करून घेतो. त्या व्हॅल्यू येतील मग आता काय, 0, 1, -1, 0, 0, -1 अँड नेक्स्ट. आता रो 8 आणि रो 9 च्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. रो 8 साठी इथल्या व्हॅल्यू, ओल्ड व्हॅल्यू काय होत्या, ओल्ड व्हॅल्यू होत्या करस्पॉन्डिंग टू x1, करस्पॉन्डिंग टू x1 म्हणजे ह्या आपल्या ओल्ड व्हॅल्यू होत्या. हा, तर ह्या ओल्ड व्हॅल्यू मधून आपण काय करणार आहे, ह्या ओल्ड व्हॅल्यूचा आपण उपयोग करणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. आणि ह्या ओल्ड व्हॅल्यू मधून आपण कॅल्क्युलेशन काय करतो बघा. मी इथं पहिल्यांदा व्हॅल्यू सगळ्या मेन्शन करून घेतो. रो 8चं आपण कॅल्क्युलेशन करतो. तो ओल्ड व्हॅल्यू आहेत आपल्या इथं 1, सॉरी, ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत 1 -हाफ, हाफ, -हाफ, 0, 0 आणि 2 ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत मायनस. हा, ही इलेमेंट आता मी काय घेतो बघा, हा, जी करस्पॉन्डिंग टू x2 कॉलम मधली व्हॅल्यू आहे -हाफ इंटू, -हाफ इंटू जी आता आपण नवीन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या, ह्या नवीन व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या त्या आम्ही सबस्ट्रॅक्ट करतोय. इथं जर तुम्ही बघितला -हाफ जो आहे हा प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. प्रत्येक ठिकाणी हा -हाफ कॉमन आहे. आणि हा -हाफ मी कुठून घेतला, ही व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी -हाफ, -हाफ कुठली लिहिलेली आहे, ही -हाफ व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू. म्हणजे मी म्हणेन की सरळ S2 कॉलम आणि x1 रो याचं इंटरसेक्शनचा पॉईंट x2 कॉलम आणि x1 रो ची व्हॅल्यू -हाफ, ती -हाफ व्हॅल्यू मी इथं मेन्शन केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी -हाफ घेतलेला आहे. आणि इंटू व्हॅल्यू जी घेतलेली आहे ती व्हॅल्यू कुठली घेतलेली आहे, ही जी नवीन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 0, 1, -1, 0, 0, -1, 0, 1, -1, 0, 0, -1. तर ह्या मी अशा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेन आणि ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून मी आता त्या सगळ्या व्हॅल्यू मेन्शन करून घेतो. त्या व्हॅल्यू काय येतात बघा, 1, 0, 0, -हाफ, 0, हाफ, 3. बरोबर. सो 1, 0, 0, -हाफ, 0, -हाफ अँड 3. तर ह्या अशा मी काय करून घेतल्या, रो 8च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतल्या. आता रो 9 कसं कॅल्क्युलेट करणार मी, रो 9 साठी कॅल्क्युलेशन कसं करणार, सेम तसंच करणार मी. रो 9च्या ओल्ड व्हॅल्यू, रो 9च्या ओल्ड व्हॅल्यू म्हणजे कुठल्या व्हॅल्यू, करस्पॉन्डिंग टू S2, करस्पॉन्डिंग टू S2 म्हणजे ह्या व्हॅल्यू. बरोबर. सो 0, 3/2, 3/2, -हाफ, 1, 0, 6 ह्या ओल्ड व्हॅल्यू झाल्या. आणि ह्याच्यातून मी काय करणार, व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करणार. त्यासाठी आपल्याला एक इलेमेंट लागणार. तो इलेमेंट कसा घेणार मी, x2 कॉलम आणि S2 रो याच्या इंटरसेक्शन वरती कुठला पॉईंट आहे, 3/2. सो 3/2 इथं मी कन्सिडर करेन मी 3/2. मी फक्त व्हॅल्यू पहिल्यांदा लिहून घेतो 3/2 इथं बघा. तर तो 3/2 मी इथं मेन्शन केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तो 3/2 आपल्याला कॉमन दिसतोय. 3/2, 3/2. आणखी इथं जी आहे ही न्यू व्हॅल्यू आहे. आणि न्यू व्हॅल्यू कोणती न्यू व्हॅल्यू आहे, ती ही न्यू व्हॅल्यू आहे. 0, 1, -1, 0, 0, -1, 2. प्रत्येक ठिकाणी 3/2 घेतलेले आहे. इथं जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे ओल्ड व्हॅल्यू आहे. ती ओल्ड व्हॅल्यू कुठली, ही ओल्ड व्हॅल्यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करेन आणि कॅल्क्युलेशन करून मी त्या व्हॅल्यू इथे मेन्शन करते सगळ्या. ओके. तर आपण रो 7, रो 8 आणि रो 9 कॅल्क्युलेट केले. ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ZJ कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ZJ आपण कसं करतो कॅल्क्युलेट, 2 इंटू 0 प्लस 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 0 इथली व्हॅल्यू भेटेल. त्याच्यानंतर 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 0 प्लस 0 इंटू 0 इथली व्हॅल्यू भेटेल. अशा पद्धतीने इथली प्रत्येक व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करणार. ही कॅल्क्युलेट केली तर मला अशी भेटेल 1, 2, -2, -हाफ, 0, -5/2. पुन्हा CJ - ZJ इथं सगळे CJ ची व्हॅल्यू आहेत, इथं सगळ्या ZJ ची व्हॅल्यू आहेत. मी कॅल्क्युलेट करेन CJ - ZJ. तर ती व्हॅल्यू येते 0, 0, 5, हाफ, 0, 5/2. बरोबर. तर CJ - ZJ एकदा भेटल्यानंतर मग परत आपल्याला ऑप्टिमॅलिटीची कंडिशन चेक करावी लागेल. ऑप्टिमॅलिटीची कंडिशन आपल्याला माहित आहे
की मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी CJ मायनस ZJ शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि इथं सुद्धा आपण जर बघितलं तर इथं सुद्धा ती ऑप्टिमिलिटी मेंटेन राहिलेली आहे. कारण इथं सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. पण आपल्याला चेक करावं लागेल. की इथं सोल्युशन कॉलम जर मी घेतला, तर ह्या सोल्युशन कॉलममध्ये येणाऱ्या व्हॅल्यू सगळ्या पॉझिटिव्ह आहेत का? तर मी जर बघितलं करस्पॉन्डिंग टू रो 7, 8 आणि 9 इथं असणाऱ्या व्हॅल्यू 2, 3, 3 ह्या काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. इथं सुद्धा ह्या व्हॅल्यू काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. आणि इथल्या ह्या सुद्धा सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. मग हे सोल्युशन ऑप्टिमल पण आहे आणि फिजिबल पण आहे. आणि जर ते ऑप्टिमल सोल्युशनची जर मी व्हॅल्यू म्हटली ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची, ती किती दाखवते आपल्याला? 7 एवढी दाखवते. बरोबर? आणि इथं x1 ची व्हॅल्यू आहे 3, x2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि x3 इथं नाही आहे. त्यामुळे x3 आपण काय करणार? 0 कन्सिडर करणार. हां. ऑप्टिमॅलिटी कंडिशन मिनिमायझेशन प्रॉब्लेमसाठी आपण बघितली आणि आपल्याला माहित आहे की द ऑप्टिमल सोल्युशन इज फिजिबल इफ अँड ओन्ली इफ सोल्युशन व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथं सगळ्या सोल्युशन व्हॅल्यूज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहेत. सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं जी फिजिबिलिटीची कंडिशन आहे, ऑल व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह, ही इथं सॅटिस्फाय झाली. त्यामुळे इक्वेशन हे जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन ऑप्टिमल पण आहे आणि फिजिबल पण आहे. आणि ते ऑप्टिमल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन जे आहे, ते किती आहे? बघा ऑप्टिमल सोल्युशन आणि फिजिबल सोल्युशन इथं x1 3 आहे. इथं बघा हा x1 जो आहे, मी कलर चेंज करतो फक्त. x1 ची इथली व्हॅल्यू आहे 3. त्याच्यानंतर x2 ची व्हॅल्यू आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 2. त्याच्यानंतर x3 इथं नाही आहे. त्यामुळे मी x3 काय करणार? 0 कन्सिडर करणार. बरोबर? तर बघा x1, x2, x3 जर मी तसं कॅल्क्युलेट केला, तर x1 चं उत्तर 3, x2 2 आणि x3 किती असेल? 0 असेल. आणि इथं जे फंक्शन आहे, त्या फंक्शनची व्हॅल्यू जर मी कॅल्क्युलेट केली, तर ती किती आहे? मिनिमम झेडचं उत्तर किती आहे? 7 आहे. ते 7 कुठलं उत्तर? हे 7 उत्तर. बरोबर? x3 नाही आहे, त्यामुळे तो आपण x3 इथं काय कन्सिडर केलेला आहे? 0 कन्सिडर केलेला आहे. सो मिनिमम आन्सर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचं 7 आहे. आपल्याला ते एकदा चेक सुद्धा करून बघावं लागेल. आपलं जे ओरिजिनल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, त्या ओरिजिनल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बरोबर मी चेक करतो. तर चेक करण्यासाठी ओरिजिनल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मी इथं मेन्शन करून घेतलं. झेड इज इक्वल टू x1 प्लस 2x2 प्लस 3x3. ती करस्पॉन्डिंग x1, x2, x3 ची व्हॅल्यू जर मी पुट केली, x1 3, x1 3, x2 2, x2 2, x3 0, x3 0. इथं सुद्धा मला झेडचं उत्तर किती भेटतं? 7 भेटतं. सो अशा पद्धतीनं ड्युएल सिम्प्लेक्स मेथडनं जर मी आन्सर कॅल्क्युलेट केलं, तर ऑप्टिमल व्हॅल्यूज आपल्याला भेटतात x1 3, x2 2 आणि x3 0. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शनसाठी ऑप्टिमल सोल्युशन जे येतं, ऑप्टिमल व्हॅल्यू जी आपल्याला भेटते, ती किती भेटते? 7 भेटते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. आय होप इथं जी सगळी मी प्रोसिजर केली वन बाय वन, ती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच.